ज्यांनी स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला ते छत्रपती शिवाजी महाराज मराठी. ज्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा पुरस्कार केला ते महात्मा फुले मराठी. स्त्री शिक्षणासाठी खंबीरपणे लढणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मराठी. देशाची राज्यघटना लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही मराठी. आणि या मराठी भूमीवर मी जन्म घेतलाय ह्याचा मला प्रचंड अभिमान आहे. आज महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सगळ्यांना कलाकार श्रुतीकडून खूप खूप शुभेच्छा. पण आज लाईट्स कॅमेरा ॲक्शनवर मात्र काहीतरी खास घेऊन आली आहे बरं का मी. नक्की काय? चला तर मग बघूयात. लाईट्स कॅमेरा ॲक्शन विथ कलाकार श्रुती. नमस्कार, मी कलाकार श्रुती आणि इतर वेळी लाईट्स कॅमेरा ॲक्शन हा शो घेऊन मी माझ्या स्टुडिओतनं बोलत असते. पण आज मात्र हा माईक, हे स्टेज सगळंच काही वेगळं आहे हो. आणि ह्याचं निमित्त आहे महाराष्ट्र दिन. मला ना अजूनही ते दिवस आठवतात जेव्हा पहाट म्हणजे सकाळ जी असायची ती कुठल्याही घड्याळाच्या गजराच्या आवाजाने नाही तर वासुदेवाच्या गाण्याने व्हायची. मोरपिसाची टोपी लावलेला तो वासुदेव, त्याच्या हातात त्या चिपळ्या, ती माळ, तो टिळा, आहा, त्याला बघूनच किती प्रसन्न वाटायचं ना. आणि आज अशाच काही गोष्टींची नव्याने आपल्याला आठवण होणार आहे, कारण की आज लाईट्स कॅमेरा ॲक्शन स्पेशल मी कलाकार श्रुती घेऊन आली आहे महाराष्ट्राची लोककला. आणि यासाठी आज माझ्यासोबत कोण आहे म्हणजे काय ना की खरं तर आपल्या मातीतल्या संगीताचा आज गौरव आपण करणार आहोत. आणि जगभरात मोठमोठ्या कलाकारांनी आपलं हे संगीत पोचवलं आहे तर. आणि अर्थात त्यातले काही संगीतकार आपल्यासोबतही असणार आहेत आज. म्हणजे आपली संस्कृती, आपला वारसा जपण्याचा प्रयत्न आम्ही कायमच करत असतो आमच्या रेडिओच्या माध्यमातून. पण आज मी जसं आधी म्हणाले की निमित्त आहे महाराष्ट्र दिवस. महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज माझ्यासोबत आहे माझा अतिशय लाडका मित्र आणि महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध गायक, ज्याने अनेक फिल्म्सची गाणी गायली, ज्याने अनेक सिरियल टायटल ट्रॅक्स गायलेत. आणि आज कारण त्याच्या घरातही वारकरी संप्रदायाचा वारसा आहे असा आपल्या सगळ्यांचा लाडका नन अदर दॅन मंगेश बोरगावकर. धन्यवाद. आणि त्यासोबतच आज संगीतातले महारथी आपल्यासोबत असणार आहेत खरं तर. आणि जेव्हा असं म्हणतात की मनोरंजनाची साधनं खूपच कमी होती तेव्हा आत्मरंजन व्हायचं आणि ते म्हणजे नाट्यसंगीताने. आता रिसेंटलीच मी एक नाट्यसंगीताचा अनुभव घेतला होता. संगीत देव बाभळी हे नाटक बघितलं आणि तेव्हा इतकं सुंदर वाटलं. म्हणजे कमाल आहे यार त्या कलाकारांची की एखादं नाटक संगीताच्या सहाय्याने पुढे पुढे जातं. इतकंच आम्हाला माहिती आहे, पण त्यात निपुण असणारे कोण बरं? आज आपल्यासोबत आहेत श्री अतुलजी खांडेकर. नमस्कार. जे आपल्याला नाट्यसंगीत ऐकवणार आहेत. त्यासोबतच बाकी कलाकारांची पण ओळख करून देऊयात. तबल्यावर आहेत अभिजित बारटक्के. हार्मोनियमवर म्हणजे पेटीवर आहेत लीलाधर चक्रदेव. आणि मुंबई पुणे मुंबई 3 किंवा अनेक फिल्म्सची गाणी गायलेली, टायटल ट्रॅक गायलेली एक अतिशय गोड गायिका म्हणजे सई टेंभेकर देखील आपल्यासोबत आहे. संगीतातलं एक अतिशय महत्त्वाचं इन्स्ट्रुमेंट ज्याला आपण म्हणतो पखवाज, ह्यावर आपल्यासोबत आहेत प्रसन्न बराटे. आणि ही जी मैफिल आहे ना, खरं तर तुम्हाला सांगायला हरकत नाही की आमच्यासमोर तशी आमचीच पब्लिक आहे. पण आता त्यांच्यासाठी पण हा वेगळाच अनुभव आहे की खरं तर दर्दी रसिकांची सवय असेल ना तुम्हाला, पण आमचे लोक पण तुम्हाला दाद देणार आहेत. आणि हा जो आपला प्रवास आहे हा जो आपला एक उपक्रम आहे तो भारतात पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्यामुळे पहिले तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि थँक्यू की तुम्ही सगळे आम्हाला साथ देता यामध्ये. आणि आता नाट्यसंगीताबद्दल आपण बोललो आणि पंडित जितेंद्र अभिषेकीजी असतील किंवा मंगेशकरजी असतील, ह्यांची गाणी ह्यांच्याबद्दल आम्ही ऐकत आलो आहे, पण गाणी अशी प्रत्यक्षात फार कमी ऐकायला मिळाली आहेत. तर नाट्यसंगीताबद्दल आपण बोललो, पण अतुलजी आज आम्हाला या नाट्यसंगीताबद्दल काय सांगाल? आपण नाट्यसंगीताबद्दल बोलूच यात. तत्पूर्वी संगीत नाटक आणि त्याची सुरुवात नांदीने होणार हे एक रसायन बनून गेलं आहे, ज्या दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या काढता येत नाहीत. एका नांदीची झलक ऐकवतो. सगळ्यात पहिलं जे संगीत नाटक रंगभूमीवर आलं 1880 साली संगीत शाकुंतल
हे जे पहिलं संगीत नाटक रंगभूमीवर आलं त्याच्या नांदीची थोडीशी झलक ऐकवतो आणि मग आपण पुढे बोलूया. नक्कीच. पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आदिनमितो पार्वतीश आदिनमितो विघ्नवर गणग भग्न कराया विघ्नवर गणग भग्न कराया विघ्नेश्वर गणपती मागतो विघ्नेश्वर गणपती मागतो पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड सुंदर गाणं तुम्ही गायलात, मंत्रमुग्ध व्हायला झालंय. आणि मी जसं म्हणाले की अनेकांना नाट्यसंगीत म्हटल्यानंतर असं एक नाटक जे संगीताच्या साह्याने पुढे पुढे जात राहतं इतकंच माहिती आहे. अगदी बरोबर. पण तुम्हाला ह्याची गोडी कधी लागली आणि ह्याबद्दल काय सांगाल? मुळामध्ये माझी आजी ही बालगंधर्वांचे ऑर्गनवादक हरिभाऊ देशपांडे यांची शिष्या. बापरे. बर. त्यामुळे मी घरात रांगत असताना सुद्धा जशी लहान मुलं बडबड गीतं ऐकतात तसं मी मानसका बधिरावे आणि विराटज्ञानी ऐकतच मी वाढलो आहे. त्यामुळे बालगंधर्वांच्या गायकीचे संस्कार हे माझ्या नकळत्या वयापासून घरात आजीकडून आईकडून होतच राहिले. आणि पुढे जवळपास 17-18 वर्षांचा दीर्घ सहवास मला जयमालाबाई शिलेदार आणि कीर्ती शिलेदार यांचा मिळाला की ज्यांनी बालगंधर्वांचीच परंपरा पुढे नेत आपलं संपूर्ण आयुष्यच संगीत नाटकाला वाहून दिलं होतं. त्यामुळे घरातून आजीकडून आईकडून संस्कार बालगंधर्वांच्या गायकीचे होतच होते. आणि पुढे 17-18 वर्ष जयमालाबाई शिलेदार आणि कीर्ती शिलेदार या दोघींचा मला अतिशय जवळून सहवास मिळाला, ज्यांनी बालगंधर्वांचीच संगीत नाटकाची परंपराच आपलं आयुष्याचं ध्येय म्हणून स्वीकारली होती आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी संगीत नाटकालाच समर्पित केलं होतं. तर त्यांच्या सहवासाने नाट्यसंगीताबद्दलची माझी जाण आणखीन प्रगल्भ होत गेली असं म्हणेन. अर्थात ह्याबद्दल आम्हाला देखील पहिल्यांदाच कळतं आणि इतक्या मोठ्या घराण्यातनं तुम्ही येताय. आमचं भाग्य आहे की आज तुम्ही आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये आलात आणि इतक्या छान पद्धतीने सादर करताय नाट्यसंगीत. अर्थात मन काही अजून भरलं नाही आहे, त्यामुळे अजून एक गाणं तर मला नक्कीच ऐकायला आवडेल. आणि मला वाटतं आज इथे बघणाऱ्या सगळ्यांनाच श्रोत्यांना जे आहे ते आतुर आहेत की आता कुठलं गाणं ऐकायला मिळणार आहे. मुळात संगीत नाटकाच्या परंपरेची सुरुवात कशी झाली त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो की नाट्यकला तर आपल्याकडे होतीच, ती पुरातनच आहे. संगीत कलाही होती, पण संगीत आणि नाट्य हे दोन्ही एकत्र आलं. संगीत नाटकाची व्याख्याच अशी करता येऊ शकते की जिथे संगीत हा नाटकाचा अविभाज्य भाग आहे की त्याच्यातून पदं म्हणजे संगीताचा भाग वगळला तर नाटकाचं कथानकच पूर्ण होत नाही. असा अविभाज्य भाग संगीत हा ज्या नाटकाचा असतो त्या नाटकाला आपण संगीत नाटक असं म्हणूया. त्याची सुरुवात तर खूप आधी झाली होती. विष्णुदास भाव्यांनी काही नाटकं लिहिली होती, पण त्या नाटकाचं स्वरूप असं होतं की जिथे अभिनय करणारे कलाकार हे वेगळे होते आणि गाणारं पात्र हे वेगळं असायचं. आत्ता आपण जे संगीत नाटकाचं स्वरूप जो फॉर्म आपण बघतो तो संगीत शाकुंतल या नाटकापासून सुरू झाला आणि तो सुरू केला अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी. आद्य संगीत नाटककार असं त्यांना म्हटलं गेलं. तिथून संगीत नाटकाच्या परंपरेची सुरुवात झाली, जिथून ह्या फॉर्ममधलं संगीत नाटक आपल्याला बघायला मिळतं. आणि आणखीन एक फार मोठी क्रांती संगीत नाटकाने अशी केली की तो काळ असा होता की तिथपर्यंत रागसंगीत
घराणेदार संगीत हे काही विशिष्ट श्रीमंत वर्गापुरतं किंवा राजांच्या दरबारामध्ये सादर केलं जाण्यापुरतंच मर्यादित होतं. ठुमरी दादरा ह्यासारखे घाट एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित होते. लावणी ही फडावरच गायली जात होती. कीर्तनी संगीत हे फक्त कीर्तनातच ऐकायला मिळत होतं. टप्पा गायकी पण एका विशिष्ट प्रांतापुरती मर्यादित होती. वेगवेगळे प्रकार तर संगीतातले ज्याला आपण हे जॉनर्स म्हणतो ना, हे सगळे एका पातळीवर आणि एका नाटकात आणण्याचं काम, हे क्रांतिकारक काम हे संगीत नाटकांनी केलं. आणि त्यामुळे सगळ्या स्तरांमधल्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना हे सगळं संगीत, सगळे बाज हे एकत्र एका ठिकाणी ऐकायला मिळायला लागले. ही एक सामाजिक दृष्टीने फारच मोठी क्रांती होती. क्या बात आहे. म्हणजे अनेक लावणीवरून चाली, जशाच्या तशा चाली नाटकातल्या पदांना लावलेल्या आहेत. कीर्तनी संगीतातली अनेक वृत्त आहेत. घराणेदार रागदारी बंदिशींवरून अनेक पदांना चाली दिलेल्या आहेत. आणि ही अशी सगळी पदं पुन्हा नाटकातला कथाभाग श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली गेली. थोडी उदाहरणं कळतील आम्हाला? जरूर जरूर. आता हे एक उदाहरण ऐकवतो. एक जुनी प्रसिद्ध लावणी. नेसली पितांबर जरी, नेसली पितांबर जरी, जरी गजर तारी लाल साडी, चालताना पदर झाडी, नेसली पितांबर जरी. ही लावणीची चाल आहे. पण ह्याच लावणीच्या चालीवर सौभद्र नाटकामध्ये एक करुण रसप्रधान असं एक पद बांधलं गेलं अण्णासाहेब किर्लोस्करांच्या नाटकामध्ये. त्याची झलक ऐकवतो. वद जाऊ कुणाला शरण, वद जाऊ कुणाला शरण, वद जाऊ कुणाला शरण, करील जो हरण संकटाचे, करील जो हरण संकटाचे. मी धरीन चरण त्याचे, अग सखये बाई ग, वद जाऊ कुणाला शरण, वद जाऊ कुणाला, जाऊ कुणाला, जाऊ कुणाला शरण. कीर्तनी संगीतामध्ये, कीर्तनामध्ये प्रेक्षकांसाठी किंवा श्रोत्यांसाठी बोधप्रद असं जे काही सांगायचं आहे तर ते आणखीन प्रभावीपणे मांडता यावं, सांगता यावं आणि अर्थात श्रोत्यांच्याही अंतर्मनापर्यंत ते पोचावं यासाठी गद्याला सुरांचं कोंदण दिलं गेलं आहे. बर आणि तेच तत्व संगीत नाटकात पण वापरलं आहे. बर. तर जशी साकी, दिंडी, कामदा ही वृत्त जशी कीर्तनामध्ये वापरली गेली आणि त्याच्या काही विशिष्ट पारंपरिक चाली आहेत तर त्या चाली संगीत नाटकात पण वापरल्या गेल्या. बर. प्रिया सुभद्रा घोरवनी या निशाचरे भेटली, प्रिया सुभद्रा घोरवनी या निशाचरे भेटली. हे चिकळेना गुप्त कशी ती, हे चिकळेना गुप्त कशी ती, एकाएकी झाले माया वश केले, माया वश केले, की मज स्वप्नची हे पडले. वा वा अशी वृत्त अप्रतिम. थोडक्यात खूप सारं काहीतरी सांगायचं आहे. खरं आहे. आणि आम्ही पहिल्यांदाच हे सगळं अनुभवतोय त्यामुळे अंगावर शहारे येत आहेत. आणि काय तुम्ही सुंदर तबल्याचा ताल धरलाय.
जेव्हा तुम्ही ते लावणी रूपातलं गात होतात तेव्हा खरं सांगू उठून मला थोडंसं नाचावंसं वाटलं, पण आज मला जरा स्वतःवर ताबा ठेवावा लागणार आहे. पण खूप कमाल, खूप छान. आणि अशाच वेगवेगळ्या लोककला आज आम्हाला जाणून घेता येत आहेत, त्यानिमित्ताने अजून त्याच्याबद्दल बोलताही येत आहे. आता एक नाट्यसंगीत कुठलं आम्हाला ऐकायला मिळणार आहे? संगीत मानापमान या नाटकातलं एक वा, पद वा, ऐकवतो. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे नाटक आहे आणि खऱ्या निर्लोभ निरपेक्ष प्रेमाचं तत्त्वज्ञान या पदामध्ये खाडीलकरांनी सांगितलं आहे. आणि असं आहे की असंच प्रेम, असंच निर्व्याज प्रेम, निर्लोभ प्रेम, निर्मळ प्रेम हे सगळ्या कलाकारांनी संगीतावर केलं आहे, नाटकावर केलं आहे. आणि तसंच प्रेम सगळ्या प्रेक्षकांनी, श्रोत्यांनी कलाकारांवर केलं आहे आणि कलाकृतींवर केलं आहे. आणि म्हणून आपण इतक्या सगळ्या दैदिप्यमान परंपरा आपण सगळे बघू शकतो आहे, अनुभवू शकतो आहे आणि त्या इतकी वर्षानुवर्ष टिकून राहिल्या आहेत. तर हेच खऱ्या प्रेमाचं तत्त्वज्ञान सांगणारं पद आहे. खरा तो प्रेमा ना धरी लोभम ना खरा तो प्रेमा ना धरी लोभम, 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 खरा तो प्रेमा
नाटक म्हटलं की त्यात नाटक एक्सप्रेशन्स आलेच आणि त्यामुळे तुमच्या संगीतातनं ते आम्हाला कुठेतरी अनुभवायला मिळतंय आज की ते रुसणं असेल, मनवणं असेल, प्रेम व्यक्त करणं असेल, आज ते ह्या गाण्यातनं पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं आहे आणि खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि एक छोटासा ब्रेक घेऊयात कारण अजून बऱ्याच लोककला आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी भारतातल्या म्हणूयात, महाराष्ट्रातल्या म्हणूयात, कानाकोपऱ्यातनं आज आपल्या सोबत काही कलाकार आलेत आणि त्यांची कला जाणून घेण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत. त्यामुळे घेऊयात एक छोटासा ब्रेक. तोपर्यंत ऐकत रहा 93.5 रेड FM बजाते रहो. Lights, camera, action! विथ कलाकार श्रुती. सुपर हिट्स 93.5 रेड FM वर मी कलाकार श्रुती आणि वेलकम बॅक टू लाईट्स कॅमेरा ॲक्शन. आज महाराष्ट्र दिनानिमित्त मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी महाराष्ट्राची लोककला आणि यासाठी आज माझ्यासोबत अतिशय प्रसिद्ध असे गायक आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी ते गातात आणि त्यातलं एक अतिशय आपलं लाडकं नाव आणि जो कायम माझ्या हाकेला धावून येत असतो तो मंगेश बोरगावकर आज आपल्यासोबत आहे. मंगेश, मला आठवते की मला माहीत नाही तुझ्या लहानपणी होतं की नाही, पण मला आत्ताच कळलं की मंगेश माझ्याहून लहान आहे म्हणून. मी नाही माझं वय सांगणार, पण मी लहान असताना मला आठवतं आहे की DD नॅशनलवर प्रसिद्ध गायकांच्या आवाजात अभंगवाणी असायची आणि ते ऐकताना इतकं छान वाटायचं आणि अभंग म्हणजे लोककलेचा प्राण. तर मला सांग की तुझ्या घरात हा वारसा, ही प्रथा कशी सुरू झाली रे? तू इतक्या ठिकाणी कार्यक्रम करतोस, स्वतः अभंग लिहितोस, कंपोज करतोस, गातोस, इतक्या ठिकाणी तुझा कार्यक्रम जातो, काय सांगशील? यस, नक्कीच. सर्वप्रथम रेड FM आणि RJ श्रुती, तुझ्याबद्दल एवढंच आम्हाला म्हणायचं आहे. सर्व कलावंतांकडून एवढंच म्हणेन की महाराष्ट्र दिनी संगीताचा उत्सव करणं आणि आपल्या मातीतल्या संगीताला इतकं प्रेमाने आजच्या रसिकांसमोर आणणं, हे कार्य तुझ्याकडून सहज घडतं आहे आणि त्यासाठी आम्ही निमित्त मात्र आहोत, पण आम्ही इथे आलो आहे. तर याबद्दल खरंच मनापासून खूप आनंद होतो आहे. सर्व कलाकार मित्रांकडून तुझे आणि रेड FMचे मी मनापासून आभार मानतो, कारण हा योग दुर्मिळ आहे, हा जुळून आला आहे आणि त्यात आपण सर्व सहभागी आहोत, याचा खूप आनंद आहे. आणि जसं तू म्हणालीस की घरातला वारकरी संप्रदायाचा वारसा, मी मूळ लातूरकर आहे, सर्व रसिकांना माहिती आहे, पण घरात गेली 4 पिढ्या वारकरी संप्रदाय आहे. आणि मला आठवते माझी सुरुवात, गाण्याची सुरुवात ही आपण ज्याप्रमाणे म्हणतो की मुळाक्षर सारेगम पधनिसा याने झाली आणि त्यानंतर जे मी माझ्या कानावर पडलं, मला आठवते ते म्हणजे अभंगवाणी. आपल्या वारकरी संप्रदायाचे वेगवेगळे गजर असतील, ह्या माहोलमध्ये माझी जडणघडण झाली आहे. सप्ताह जे आपण म्हणतो आपल्या ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात सप्ताह होत असतात, भागवत सप्ताह. तर तिथे रात्री 2 वाजता 3 वाजता, आम्ही लहान असताना आई वडील आमचे उठवायचे आणि म्हणायचं चला तुम्हाला हजेरी लावायची गायचं. तर मला वाटतं तेव्हा ते खूप कसं त्रासदायक वाटायचं की अरे काय चाललंय, आम्ही आत्ता झोपलो आहे आणि त्याच्यातून आम्हाला सादर करायला उठवत आहेत. पण मला वाटतं आज ह्या ठिकाणी जेव्हा मी बसलो तेव्हा मला जाणवतं की हे जे काही आहे प्रेम, जे काही यश मिळालं आहे ते त्या माऊलींच्या कृपेने, तेव्हाच जे काही आपल्याकडून घडलं त्यामुळे मिळालं. आणि मला सदैव आज वाटत असतं की चित्रपटातली गाणी असो, फिल्म सिरियल्स असो, लाईव्ह शोज असो, हे सर्व करत असताना एक कलाकार म्हणून, एक साधक म्हणून मी जे रमतो तो म्हणजे अभंगवाणीमध्ये. आणि मला वाटतं आपण सर्वजण खरंच भाग्यवान आहोत की आपल्या महाराष्ट्रात इतकी मोठी संत परंपरा आहे, आपला जन्म या महाराष्ट्रात झाला आहे. आणि अशावेळी आज वेगवेगळ्या सांगीतिक प्रकाराचं आपण इथे सादरीकरण करतो. आत्ताच दादांनी ज्या प्रकारे नाट्यसंगीत आपल्याला सहजरित्या पोहोचवलं, मला असं वाटतं आजच्या पिढीला जेव्हा आपण ऐकवतो तर ती ही सहजता RJ श्रुती तू ज्या प्रकारे तुझ्या बोलण्यातून तू पोचवत असतेस आणि आज या कार्यक्रमाचा उद्देश मला वाटतं साध्य होतोय. त्यामुळे नाट्यसंगीत मलाही, आम्ही कलाकार असूनही आम्हाला एका वेगळ्या पद्धतीने उलगडलं आणि तो भाव किती सहज आहे. तिथे प्रत्येक गोष्ट मला वाटतं कलाकारांना किंवा रसिकांना यायलाच हवं, माहितीच हवी असं काही गरज नाही. तुम्ही फक्त आनंदही घेऊ शकता आणि तो नाट्यसंगीताचा आनंद आत्ता आपल्याला इतका सहज पोचला. आणि मला वाटतं आता माऊलींचा तर अभंगवाणी तर आपल्या सगळ्यांच्या मनात आहे आणि सर्वजण मिळून मला वाटतं आता मी जास्त न बोलता तो गजर सुरू करतो, जिथे आपण माऊलींच्या धावा करतो आणि आपण थेट आपल्या पंढरपुरात पोचत असतो. नक्कीच. जय जय रामकृष्ण हरी हा जो मूल मंत्र आहे आपला, आपण सर्वजण मिळून सादर करूया. बरं
मंगेश, मला एक प्रश्न पडलाय, सॉरी टू इंटरप्ट यू, पण गिटारही दिसते मला मागे. आजपर्यंत मी टाळ, मृदुंग आणि हार्मोनियम, पेटी हे सगळं बघितलंय अभंगामध्ये, पण गिटार का आणि ती कशी? क्या बात आहे. मला वाटतं श्रुती, आपल्या मराठी मातीचा, आपल्या संस्कृतीचा हा जो गुण आहे की आपण सर्वांना सोबत घेऊन पुढे जातो. हे वाद्य जरी पाश्चात्य असलं तरी हा जो कलाकार आहे, हे जे वाजवतोय तो आपले 7 सूरच वाजवतोय आणि त्यालाही व्यक्त व्हायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं वाद्य कुठलं आहे यापेक्षा त्यातून काय निघतंय, त्यातून किती छान सूर आपल्यापर्यंत पोचत आहे, हे जास्त महत्त्वाचं क्या बात आहे. आहे. आणि त्यामुळे आज महेश आपल्यासोबत जॉईन झाला आणि ती मजा आजचे जे तरुण आपले रसिक आहेत त्यांना तोही आनंद मिळेल त्यातून. डेफिनेटली. आज आपल्यासोबत महेश बडे आहेत गिटारवर आणि त्यासोबतच हार्मोनियम, पेटीवर अमोल मोरे देखील आपल्यासोबत आहेत. जय जय राम, राम कृष्ण जय जय राम, राम कृष्ण हरे, जय जय राम, राम कृष्ण हरे, जय जय राम, राम कृष्ण हरे, राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे,
राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण धन्यवाद धन्यवाद. श्रीरामाचं म्हणजे दर्शन घेतल्यासारखंच वाटलं मला आता. इतकं छान तू गात होतास आणि इतके असे कान तृप्त झालेत माझे आता की कदाचितच आता मला परत स्टुडिओत जावंसं वाटेल. इतकी मला आता सवय व्हायला लागली मला लाईव्ह वाटतं म्युझिकची. आजचा आपण हा जो कार्यक्रम आहे याला एक वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आम्ही सर्वच जण झलक सादर करतो. झलक सादर करतो. खरंच म्हणजे हे आपण अर्धा तास त्यावर आपण सर्वजण मिळून हा गजर सादर करू शकतो. आणि इथे जी तल्लीनता येते मला वाटतं ती बाकी कुठे लाभत असेल तर नाही ना, अशक्यच आहे. तेच तर त्यामुळे आणि आता तुझ्या आवाजात अभंग. नक्कीच मला वाटतं अभंगाचे इतके प्रकार आहेत. एक झलक आपल्याला फक्त ऐकवतो की आपले संत परंपरा आणि संत महात्म्य किती मोठं आहे बघा. प्रत्येक संतांनी त्यांना जसा विठोबा दिसतो, त्यांना जशी माऊली दिसते, त्याप्रमाणे त्याचं वर्णन केलं आहे. त्यात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्यांना आपण खरंच मनापासून त्यांच्या रचनांवर प्रेम करतो, कारण ते आजही लागू होतात. असं प्रत्येक संतांची जी रचना आहे ती आजच्या काळात वर्तमानात आपण जे काही सगळं करतोय, जे काही चाललं आहे, त्याला कुठेतरी समर्पक आहे. आणि त्यासोबत एक त्यांचा जो अभंग आहे जो मला खरंच मनापासून आवडतो, आपल्या सर्वांनाच, रूपाचा अभंग असं त्याला म्हणतो आपण, ज्यात फक्त माऊलींचं रूप आहे आणि कुठेही माऊलींचं नाव नाही आहे, विठ्ठल नाही, पांडुरंग नाही. तर काय म्हणालेत तुकाराम, सुंदर ते ध्यान उभे विठेवर कर कटावरी ठेवून या. कुठेही जर तुम्ही हा पूर्ण अभंग ऐकला तर कुठेच माऊलींचा उल्लेखही नाही आहे, पण माऊली प्रत्येक शब्दात माऊली दिसत आहेत. मला वाटतं ही ताकद त्या काव्याची होती, त्या भक्तीची होती, आणि त्याचा एक झलक आपल्या सगळ्यांसाठी फक्त सादर करतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटा
करकटावर ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर तेची रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान. धन्यवाद. मला वाटतं दरवेळेलाच वारीला जाणं होत नाही, पण आज हे सगळं ऐकून मला असं वाटतंय मी वारीलाच जाऊन आली क्या आहे. बात. इतकं छान वाटलं हे गाणं ऐकून नक्कीच. आणि हा अभंग ऐकून. आणि आता पुढे वळूयात. नक्कीच. एक छोटा अभंग मला वाटतं गजर, आणि तो झाला नाही तर वारकरी आपण रमत नाही. बरं. तर त्याच्याने आपण सांगता ह्या भक्तिरंग या कन्सेप्टची आपण तिथे सांगता करूया. श्रुती आत्ता जो अभंग सादर करतोय तो सर्वांचा आवडता अभंग आहे. त्याची एक झलक आणि आपण मग पुढच्या आपल्या स्थानाकडे जाऊ. येस. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुर राखतो, हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुर राखतो, पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाले दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा
विठ्ठल 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 धन्यवाद धन्यवाद. मी आज दोन्ही माऊलींना धन्यवाद म्हणेल. तुझ्या माऊलीने जिने तुला पहाटे उठवलं आणि त्यामुळे आज आम्हाला तुझ्या रूपेने, तुझ्या अभंगातनं ॲक्च्युली आणि तुझ्या गाण्यांमधनं माऊलीचं दर्शनच घडवलं. आज खरंच म्हणजे मी इथे बसून काय सांगू तुम्हाला की मागे आमचे जे ऑडिओ सांभाळतात ते देखील अगदी भारावून गेले होते गाण्याने. आणि त्यामुळे खूप छान वाटतंय हे सगळं ऐकताना, हे अनुभवताना आणि प्रत्यक्षात इथे बसून इतक्या जवळून हे अनुभवताना. सो थँक्यू मंगेश. आज तुझ्यामुळेच इनफॅक्ट ह्या सगळ्या कलाकारांना मी एकत्र आणू शकले आणि आज लोककला जी आहे महाराष्ट्राची ह्याचा वारसा आपण पुढे नेतोय ह्या छोट्याशा उपक्रमातून. आणि आता पुढे वळूयात. Lights, camera, action! विथ कलाकार श्रुती. सुपर हिट्स 93.5 रेड FM वर मी कलाकार श्रुती. वेलकम बॅक टू लाईट्स कॅमेरा ॲक्शन. आणि आता महाराष्ट्राची लोककला आम्ही घेऊन आलो आहोत कारण आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि एक अशी लोककला ज्यासाठी अख्खा महाराष्ट्र काय हो म्हणजे परदेशही वेडा होऊन जातो. ती कला म्हणजे लावणी. अनेकांना भल्या भल्यांना आपल्या पायातील घुंगरांवर नाचवणारी ही लावणी. तमाशाच्या फडापासून ते अगदी ऑर्केस्ट्रापर्यंत, गॅदरिंगपासून ते अगदी चित्रपटांपर्यंत ही लावणी सगळीकडे आहे. आणि ही लावणी गाणार आहे आज कोण? एक अशी गायिका जिची माझी भेट खरं तर आधी सोशल साईटवर झाली आहे. आणि खरं सांगते म्हणजे असं फार आता कमी व्हायला लागलं आहे की गायकांचे चेहरे, पूर्वी असं असायचं की गायकांचे चेहरे माहिती नसायचे, गायकांना लोक ओळखायचे नाहीत. पण सई बघ काय योगायोग जुळून आला आहे. मी एकदा स्टोरीमध्ये एक गाणं, ते लिरिक्स, तो आवाज ऐकून ठेवलं होतं आणि हे गाणं जे आहे ते सईच्या आवाजातलं होतं. हे मला तिने जेव्हा ते गाणं रिपोस्ट केलं, ती स्टोरी रिपोस्ट केली तेव्हा कळलं. सई, आणि आज आता प्रत्यक्षात आपली भेट घडती अगं. हो, आज खरंच इतका सुंदर योग आहे. सर्वप्रथम थँक्यू सो मच मंगेश फॉर गेटिंग मी हिअर आणि रेड FM ला इतक्या सुंदर कार्यक्रमासाठी थँक्यू. आणि श्रुती, मगाशी मंगेश, अतुल सगळेच जण ह्याविषयी बोललेत, पण आज महाराष्ट्र दिनानिमित्त आपण एक सांगीतिक रूपात महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या गीतांचे प्रकार सादर करतो आहे. आणि मगाशी तू ज्याप्रमाणे म्हणलीस की गाणी आपण ऐकून, मराठी गाणी ऐकून आपल्या कानात मनात कायम रुजलेली असतात. आणि तू ते गाणं ऐकून फक्त पोस्ट केलंस आणि आपण इंस्टाग्रामवरनं बोलायला लागलो. आज प्रत्यक्ष पहिल्यांदा तुला भेटीचा योग आला आणि लावणीविषयी आपण बोलतोय. तर आज लावणी इथे सादर करायला मी आले. मला ना एक त्यानिमित्ताने एक खास गोष्ट शेअर करायची अशी की लावणी आपल्या महाराष्ट्राची खूप अनेक वर्षांपासून लाभलेली आपल्याला परंपरा आहे. आणि अगदी मी सुद्धा लहानपणीपासून जसे अभंग ऐकलेत, गझल्स ऐकलेत, इंग्लिश गाणी ऐकलीत, मराठी भावगीतं ऐकलीत, तशी लावणी पण ऐकलेली आहे. पण आज या मंचावरनं मला मुद्दाम असं सांगायचं आहे की लावणी म्हणजे नुसता कायम धांगडधिंगा किंवा नऊवारी घालून डान्स किंवा त्याचा एक शृंगारिक रूप आपल्याला माहिती आहे. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे लावणीचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे इमोशन्स आहेत. आणि आपले जे दिग्गज संगीतकार आहेत किंवा गीतकार आहेत त्यांनी मग ती फडाची लावणी असू देत, शृंगारिक लावणी असू देत, निर्गुण लावणी असू देत. मग अशी आपण अतुलने सांगितल्याप्रमाणे ऐकलं की लावणीच्या चालीवर आधारित आपण नाट्यसंगीतसुद्धा आपल्या मराठी परंपरेमध्ये आहेत. या सगळ्या प्रकारामध्ये मला असं वाटतं की लावणी ही फक्त धांगडधिंगा नसून त्याच्यामध्ये खूप सुंदर शब्द आणि मेलडीज असे रुजलेले आहेत. आणि तू कायम सोशल साईटवर तू मॉडर्न पद्धतीने ते आमच्यापर्यंत पोहोचवत असतेस. मला असं वाटतं की एक त्या नवीन पिढीला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने हे पोचलं पाहिजे. म्हणजे आज आता इथे महेश आहे, गिटारची साथ घेऊन मी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने लावणी सादर करायचा प्रयत्न करणार आहे. त्याचं एक इमोशन म्हणजे त्या शब्द त्याच्यामध्ये जे आहेत ते जास्तीत जास्त आपण कसं त्याच्याकडे लक्ष देऊयात हा एक प्रयत्न आहे. तर एक वेगळ्या पद्धतीने ऐका, मला नक्की खात्री आहे की तुम्हाला आवडेल. नक्कीच.
लावणी ही बाबूजींनी संगीतबद्ध केली आहे आणि मला असं वाटतं की ही जी भावना आहे एखाद्या व्यक्तीला आपल्यावर राग आला आहे आणि आपण तो राग काढण्यासाठी ती व्यक्ती काय बोलू शकेल इतक्या सुंदर काव्यामध्ये हे एक्सप्रेस होऊ शकतं आणि त्याची एक बैठकीची लावणी होऊ शकते ह्या कॉन्सेप्टसाठीच मला वाटतं हॅट्स ऑफ आहेत. तर ऐकून बघूयात कसं वाटतं. येस. कसं कोणी रागवेल अगं तुझ्यावर. म्हणजे इंस्टाग्रामच्या रीलमध्ये ते गाणं मला इतकं गोड वाटलं होतं आणि आता प्रत्यक्षात ऐकताना असं वाटतंय सुमधुर, अतिशय गोड, खूप छान सादर केलंस आणि म्हणूनच तू सोशल साईटवर देखील आम्हाला कायम आमचं मनोरंजन करत असतेस तुझ्या गाण्यातनं आणि तुला खूप खूप शुभेच्छा मैत्रिणी. थँक्यू सो मच. Lights, camera, action. विथ कलाकार श्रुती. खरं तर राहवत नाही आहे, म्हणजे वेळेचं खरं तर बंधन आहे आपल्याला, पण इतका गोड आवाज आहे तुझा आणि आज हे सगळेच कलाकार सोबत भेटल्यामुळे असं वाटतं ही मैफिल अजूनच रंगत येते. खरं तर मला वाटतं रेड FM ला आपण असं एक आव्हान करूयात की अशा इतक्या सुंदर थीमसाठी आज आपण एकत्र आलोय, तर एक पूर्ण आपण ह्याच्यावर एक छान कार्यक्रम नक्की डेफिनेटली आता आम्ही इनिशिएट केलंच आहे. पहिलं पाऊल आहे, पुढचं पाऊल अजून मोठं असणार आहे आणि मराठी पाऊल पडते पुढे. येस.
एक झलक. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नको सोडून जाऊ रंग महाल. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नको सोडून जाऊ रंग महाल. पापण्यांची तोरण बांधून डोळ्यावरती, पापण्यांची तोरण बांधून डोळ्यावरती, ही नजर उधळते काळजातली फिरती, ही नजर उधळते काळजातली फिरती. जवळ यावं मला पुसावं गुपित माझं खुशाल, गुपित माझं खुशाल. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल, नका सोडून जाऊ रंग महाल. नाही सोडून जाणार. इथलं कोणीच माणूस उठायला तयार नाहीये. सगळ्यांना कळतंय की वेळ निघून गेली आहे, जायची वेळ झाली आहे, पण कुणीच सोडू शकत नाही, कारण तू इतक्या सुंदर पद्धतीने गातीयस आणि तू गात राहावं आणि आम्ही ऐकत राहावं असं आहे सध्या. थँक्यू तू आलीस आणि आज इतकं छान सादरीकरण केलंस तुझ्या कलेचं, त्याबद्दल. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर तुम्हाला आता मला वाटतंय पुढची जी कला आहे ती ऐकताना कदाचित अंगातलं रक्त सळसळणार आहे. असं काय आहे बरं येणारं, आणि त्यासाठी थोडीशी वाट बघा. ऐकत राहा 93.5 रेड FM. बजाती रहो. Lights, camera, action. विथ कलाकार श्रुती. सुपर हिट्स 93.5 रेड FM वर वेलकम बॅक टू लाईट्स कॅमेरा ॲक्शन. मी कलाकार श्रुती आणि आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी घेऊन आली आहे महाराष्ट्राची लोककला. आणि माझी आई लहानपणापासून मला म्हणते की तू खूप गोंधळ घालते, पण ॲक्च्युली मी त्यासाठी फेमसही होते आणि आउटस्टँडिंग स्टुडंट होते, म्हणूनच मी वर्गाबाहेर असायचे. पण आज मात्र हा जो गोंधळ आहे कुठल्याही शुभ कार्यासाठी, कुठल्याही चांगल्या कामासाठी, अगदी लग्नानंतर असेल किंवा मुंजीनंतर असेल, वास्तुशांती असेल, कुठल्याही चांगल्या कार्याला एक गोंधळाची आपल्याकडे प्रथा आहे. आणि ही प्रथा पुढे नेणारे मी तुम्हाला सांगते, पहिली गोष्ट तर हे दोघे खूप फेमस आहेत. श्री अभिजित जाधव आज आपल्यासोबत आहेत आणि ह्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ह्यांचे यूट्यूबवर जर का तुम्ही सबस्क्राईब केलं यूट्यूब आणि त्यावर जर का तुम्ही गेला तर त्यांच्या गोंधळाचे जे काही व्हिडिओज आहेत 3.9 मिलियन व्ह्यूज आहेत. इमॅजिन. सो खरंच तुमचे आभार आहे की तुम्ही ही प्रथा, हा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेताय आणि आजच्या पिढीपर्यंत पोचवताय. आणि पारंपरिक पद्धतीतलं हे जे गोंधळ आहे हे वेगळ्या पद्धतीने तुम्ही सादर करत आलात यूट्यूबवर देखील. पण आज सांगायला फार आनंद होतो आहे की रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या अभिषेक सोहळ्याचं जे एक गोंधळ होतो तिथे, त्या गोंधळाचा मान जो आहे तो ह्यांना दरवर्षी मिळतो. आणि आपल्यासोबत आहेत आई. मला म्हणायची की तुझं तोंडाचं तुणतुणं बंद कर, आता त्याचे पैसे मिळतात, कसं बंद करू. पण हे जे तुणतुणं आहे ना, हे तुणतुणं वाजवणं म्हणजे खरंच खूप मोठी कला आहे. आणि ज्यांची 5वी पिढी हे करती आहे असे श्री हरीश पाचंगे आपल्यासोबत आहेत. आणि खरं तर ते पुणे हेरिटेज वॉक देखील घेतात, तिथे तुम्हाला बरीच माहिती देतात. आणि प्रोफेशन वाईज ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यामुळे ज्या लोकांना असं वाटतं की अरे आपण आपल्या हॉबीजना वेळ देत नाही, त्यांनी जरा वेळ काढावा आणि काहीतरी शिकावं. आणि आता फार काळ वेळ न घेता आणि खरंच आपल्याकडे वेळेचं बंधन असल्यामुळे चला तर मग ऐकूयात गोंधळ.
पाहुणी आली घरा पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा अनाली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा अनाली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा सडा सारवण केले वाड्यात सडा सारवण केले वाड्यात सडा सारवण केले वाड्यात हळदी कुंकान देविता मळवट भरून 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 मोत्यानं भांग भरा अंबाबाईचा मोत्यानं भांग भरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली अनाली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा अनाली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली जिजामाईने सेवा केली जिजामाईने सेवा केली जिजामाईने सेवा केली जिजामाईनं सेवा हो केली तुळजापूरची अंबाबाई शिवनेरी नेली तुळजापूरची अंबाबाई शिवनेरी हो तुळजापूरची अंबाबाई शिवनेरी नेली तुळजापूरची अंबाबाई शिवनेरी हो पोटी मागितला हिरा माझा शुभा राजा पोटी मागितला हिरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा आली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली अनाली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा अनाली आली पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा कोणालाही शांत उभं राहत नव्हतं, कारण की इतकी एनर्जी तुमच्यामध्ये आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही सूर लावलाय, ज्या पद्धतीने गायलात तुम्ही दोघेही, खूपच अप्रतिम. खूप खूप धन्यवाद. खूपच सुंदर. आणि असं म्हणतात की शेवट कधीही गोड व्हायला हवा, आणि आमच्याकडे अतिशय गोड शेवट आहे. तो काय आहे ह्या ब्रेक नंतर कळेल. ऐकत रहा माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत. लाइट्स कॅमेरा ॲक्शन 93.5 रेड FM बजाते रहो. Lights, camera, action. with कलाकार श्रुती. सुपर हिट्स 93.5 रेड FM वर वेलकम बॅक टू लाइट्स कॅमेरा ॲक्शन. आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी घेऊन आली आहे महाराष्ट्राची लोककला. आणि आज अनेक कला इथे सादर झाल्या, अनेक महारथींनी इथे आपल्यासमोर परफॉर्म केलं आहे आणि खूप छान वाटतं आहे. पण हा घाट कशासाठी घातला आहे तर आजच्या पिढीला ही लोककला कळावी
आणि ही लोककला जिवंत ठेवण्याचं काम जे आहे ती आजची पिढी करते. तर ह्याची खात्री मला ह्यासाठी पटते कारण की आज आपल्यासोबत एक अतिशय गोड प्रकरण आलेलं आहे आणि ते म्हणजे मंगेश बोरगावकर ह्यांची मुलगी म्हणजे मीरा बोरगावकर आपल्यासोबत आहे. आणि मीरा, हाय, कशी आहेस तू? छान आहे. नमस्कार. अच्छा, बाबाने सांगितलं ना आत्ता? बाबा सतत असं सांगत असतो का तुला? पण मीरा, आज तू काय गाणार आहेस मला सांग. मोगरा फुलला. बर, मग ह्या मोगऱ्याकडनं ऐकूयात का सुंदर गाणं? मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता पाळू कळी असे आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, इवाले सिरोपा लाविले वारी, आले सिरोपा लाविले वारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. धन्यवाद. आई ग, आहे की नाही गोड शेवट? अतिशय गोड गायलीस मीरा. आणि आता मला कळतंय की पुढच्या जनरेशनमध्ये खूप मोठं टफ कॉम्पिटिशन येतं या सगळ्यांना. असं आहे. खूप गोड, खूप छान. धन्यवाद. धन्यवाद. ओके. आणि खरं तर आम्हा आरजेजना शांत बसणं म्हणजे फार कठीण असतं, पण शांत बसूनही आपल्या डोळ्यांमधनं एकमेकांशी बोलणं जर का कोणाला जमत असेल ना, तर ते हे सगळे वादक जे कायम ताल धरत असताना फक्त आपल्या डोळ्यांच्या एक्सप्रेशन्सने एकमेकांना सांगत असतात की ताल कुठे वाढतोय, कुठे कमी होतोय. आणि आज असं प्रत्यक्षात अनुभवताना मला खूपच भारावून जायला झालं. आणि त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही आम्हा सगळ्यांसाठी इकडे आलात. आय एम शुअर आज तर माझी टीम माझ्यासमोर आहे, पण आज जर का रसिक प्रेक्षकांना हे कळलं असतं की इतके मोठे दिग्गज कलाकार आज एकानंतर एक परफॉर्म करणार आहेत, असं कळलं असतं तर आज आम्हाला पण उभारायची किंवा बसायची सोय नसली असती. पण आज आमचं भाग्य आहे, नशीब आहे की तुम्ही आमच्या शब्दाला मान देऊन सगळेजण आलात आणि इतकं छान सादरीकरण केलं आणि ह्या प्रथेला, या वारसेला तुम्ही पुढे नेताय, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि नंतर भेटूच यात एका मोठ्या कार्यक्रमात, कारण आम्ही आता हे पाऊल उचललं आहे. ऐकत रहा 93.5 रेड FM. बजाते रहो. बोला जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.